गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज आहे आपल्या संगमेश्वर मध्ये डे 2 आणि आता आपण चाललोय टिकलेश्वरला. टिकलेश्वरलाच ना? टिकलेश्वरला आता वाजले सकाळचे 8:30 ना? 8:30 8:15. आणि असं बोलतायत हा सगळ्यात लेट टायमिंग आहे तिकडे जायचा आणि आम्ही तेच करतोय. आणि रात्री ह्याच्या आजचं जेवण खाऊन मला असं नशेत आल्यासारखं होतंय. मी सकाळपासून असं गरगरतोय, इकडून तिकडून फिरतोय. हे किती वेळ लागेल आपल्याला जायला? किती वेळ लागेल वरती चढायला? वरती चढेसपर्यंत 1 तासात? हा, वरती चढायला पण 1 तास? हा, माझा घसा बसलाय थोडा, आवाज येणार नाही अजिबात. घशात बोट टाकायला लागेल. स्पीकर घेऊन चाललोय आम्ही. मायकल वाटतंय पूर्ण वाढीत चालले ना मला. अरे काय वजन आहे? 4-5 किलो आहे. 4-5 किलो आहे. इधर से उधर से ना, इधर से ऐसा घूम के जाने का है। ये लॉन्ग कट है। जंगल के बीच से जाते थे अपन, बीच में से आने का है, जंगल के बीच से. अभी देख मेरे को बता, उधर से वाट नाही आहे ना. अरे देख, अरे आपण इकडे असं गेलो असतो, वरून फिरून गेलो असतो ना. बाबा इकडे खाली चाललो. अरे घोरपड बघ. तर गाईज ऑलमोस्ट आम्ही किती अर्ध्या रस्त्यात आलोय आपण. अर्ध्या पण नाही, पाव पण नाही. आणि आपल्याला तिकडे जायचंय बघा. हा जो टोक आहे ना, हा टोक तिकडे जायचंय आपल्याला. किती किलोमीटर असेल म्हणा? हा, घरातून समजा 20-1 किलोमीटर असेल ना आरामात. 30-35 किलोमीटर बोलतात काका. किती? 30-35 किलोमीटर चालत पायथ्यापर्यंत की पूर्ण वरपर्यंत ना? काय असं रोप बिपणी चढायचं की काल रात्री मस्त वाटत होती तिथे. लाइटिंग बिटिंग येत होती इथपर्यंत. तर गाईज फायनली 10 ते 15 मिनिटं चालत आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय. आणि हे बघा इथून अजून क्लिअर दिसेल. हे बघा ह्या टोकावरती जायचंय. ह्या टोकावरती हा डोंगर पार करून ती लोक बघा किती पुढे गेलेत. आपल्याला हा डोंगर पार करून ह्या डोंगरावर चढून जायचे. सुरेश दादा आहे ना, हा मला विचारायला सांगतोय तू दरवर्षी उपवास येतो, ह्यावरती का नाही ठेवलं? अरे ह्या वर्षी गाणं ठेवला माहिती? बोल. गेल्या वर्षी कळलंय मला ते, त्यामुळे ह्या वर्षी नाही ठेवलंय. काय कळलंय जरा? ते अनुभव मलाच माहिती आहे. मी इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो व्हिडिओ नंतर येईल थोड्या दिवसाने. काही दिवसात तू अपलोड होईल तुमच्या इथे. हे तसं जवळ आहे रे म्हणा, घरापासून नाही ना म्हटतो. अजून जरा टाइम आहे त्याला. ते अजून वरती गेल्यानंतर कळेल आपल्याला. आपण वाईड अँगल मध्ये बघतो ना तिकडं. इथं आता 1x मध्ये बघतोय. 3-4 बॉटल पाण्याचे ते 10 लागतील आता वरती गेल्यावर. हे आपलं गावचं मंदिर आहे. येताना येऊ. गावचं मंदिर येताना येऊ. तिकडे त्या डोकावर जायचंय. इथे दिसत पण नाही. गरम होईल पहिला सांगतोय. माहिती रे मला. तर गाईज फायनली डोंगर चढायला सुरुवात केली. गाणी वाजवत जातोय आम्ही. हे बघा हे पाठी हाय बोला. हाय गाईज, आमचे सध्या भूर निघतोय. दूर निघतोय.
सूरज कसं वाटतंय चालून आता तरी जे वाटतंय की खूप जमल्यार का तुम्ही पाणी पिवा मग आम्हाला जरा चांगली मजा येईल. तर चल भाई आलो इथपर्यंत पायथ्यापर्यंत आलो असं वाटलं काहीच नाहीये. वर आलो पायथा नाही खालचा पायथा त्या दुसऱ्या डोंगरापर्यंत आलो असं वाटलं काहीच नाही. इथे वरती चढलो असं वाटलं अरे भरपूर काय काय आहे का. अजून एवढा चढायचंय अजून एवढा सूरज दादाला येऊ दे ना काय तुमचा तो उपवास असल्यावर जोरात चढतो काय. गाड्या बिड्या येतात रे इथे म्हणा. वरती पार्किंग आहे. समज एखादा सलमान भाईचा फॅन असेल इथंच टाकला डायरेक्ट सह्याद्रीच्या कुशीत. काहीतरी त्या साईडला इकडे नाही त्या साईडला म्हणजे डोंगर तर एकच आहे ना. डोंगरचे का पापा हा काय वरतून सगळी साईडच दिसेल. काहीतरी दिसत तुम्ही जर आलात नाही इथे ए टुरिस्टला कुठला रोड आहे. देवरुखवरून टुरिस्टला रोड आहे. तुम्ही आलात ना ते इथे पार्किंग विर्किंग आहे वरती. फक्त सीझनला येऊ नका असं मी म्हणतो कारण पार्किंग भेटणार नाही अजिबात. खालती पार्क करावी लागेल. चला 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 हलत डुलत शेवटी आलोच टिकळेश्वर मंदिरात आणि वरती आलो. काहीतरी वर्थ आहे हे बघा. कुठून आलो रे म्हणे आपण. आपलं गाव कुठे आहे. गाव कुठे आहे. नाही ना मागच्या साईडला वरती जाऊन बघूया. पुढे दिसत नाही. अबा इथं बघ पाठी बघ कुठे नाही. मागच्यांना वाट असं पडतील. 2 इंची वाल्याला तिकडे ते हिरवं हे आहे ना. अरे हा दिसला एवढा चालत आलोय. डायरेक्ट खाली जाऊ काय इथून डायरेक्ट खाली गेलो ना. हा डायरेक्ट खाली की डायरेक्ट वर. हा तर गाईज आता आम्ही आलो इथे टिकेश्वर मंदिरावर आणि तुम्ही पाठी पाहत असाल की किती मस्त मंदिर आहे. इथे थोडा आवाज भरपूर आहे ना मंदिराचा त्यामुळे मी जोरात बोलतोय. आणि आम्ही एवढं चाललो ऑलमोस्ट 25-30 किलोमीटर चाललो पण वरती आलो आणि सगळी थकान मिटून गेली. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. असं एवढं मस्त मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे बट आता भरपूर रश आहे त्यामुळे ती लोक पटापट दर्शन करत आहेत सगळ्यांना. आणि इथला एवढा परिसर मस्त आहे ना तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि तिथे तुम्हाला मजा येईल याची गॅरंटी मी देतो. चला आता आम्ही बाहेर चाललोय खालती विहिरीच्या इथे फोटोशूट करायला. आवाज येतोय रे मी जोरात बोलतो ना भरपूर. आता थोडा फोटो वगैरे काढूया विहिरीजवळ जाऊया. आणि तर गाईज आता आलोय वरती. तिथे मी तुम्हाला सह्याद्री दाखवतो. वारा बघू शकतो. थोडा धोका आहे म्हणून एवढं क्लिअर दिसत नाही. आणि तो वारा भरपूर चालू आहे. माईक मध्ये वारा पण रेकॉर्ड होत असेल. आणि हे बघा इथे एवढी मोठी लाईन लागली. दादा हे इथे मंदिर आहे. हे अलाउड आहे का तिकडे रेकॉर्ड करायला. नाही पुढे नाही देणार इथपर्यंत. फोटो काढू शकतो ना बस झालं. ही खालची काय आहे इथे. काय नाही इथं विहीर आहे. त्या साईडला विहीर आहे. आपण जाऊ नये. पायरी दिसते ना त्या साईडला विहीर आहे. सूरज विहीर कुठे इकडनं. विहीर इथून खाली आहे. इकडून असं गेलं ना तिकडे विहीर आहे. इकडे विहीर आहे तिकडे. इथे एक सेट इथे खाली आहे. पाठीमागे आहे. असे आहेत. आपण जाताना पाहू तिकडून. आम्ही स्पेशली सूरज दादाला बोलवलंय की आम्हाला एवढं माहिती नाही की टिकलेश्वर काय असतं कसं कुठनं काय रस्ते. आमचा गाईड आहे तो. गाईडर आहे आमचा तो सध्या. बदलापूर वरनं बोलवलेला आहे माणसाला. दादा डोळे बंद करून पण चढेल ना दादा. हो आता चढून जमलोय. आता चढून म्हणजे यावेळी उपवास नाही केलाय ना. तर हे सगळं वरती कसं आणलं असेल. आपण स्वतःही यायला एवढा तप लागतोय.
हे उठतो ना. एवढा अंदाज हा? असं येत आहे ना इतर इथेच असतं मग एकदम बरं. आणि परत नेतात ना येत असतील ना खाली सामान परत खाली सामान बाकी जे मोठे म्हणजे भांडी वगैरे असतात तर असतात इथेच असतात भांडी वगैरे असली हे बाकी सर्व इथे हे सर्व रिटर्न घेऊन जाणार. तर गाईज आता मंदिराच्या इथे थोडा खालती आलोय आम्ही आणि इथे विहीर आहे पाण्याची. हे बघा आम्ही एवढं वरती आहे आणि इथे पुढे विहीर आहे. एक सेकंड दाखवतो. त्याला पायाची विहीर ऐकायला हे बघा हे बघा एक सेकंड ना. एक सेकंड ना. हे बघा विहीर. तो मुलगा बोलतो खालती पैसे आहेत. पाणी कधीच कमी होत नाही ना दादा. पाणी कधीच कमी होत नाही. वर्षाचे 12 महिने आहे तेवढंच राहतं. पण ते आलं कसं इथे पाणी पिऊ शकता तुम्ही. वरती दाखवले तो एक सेकंड. आणि इथे वरती इथे पालखी आहे. बाबा झोपलेत तिथे. कसली पालखी आहे हे दादा? कसली पालखी आहे ही? ही महाराजांची पालखी आहे आणि पालखीचा जो डिझाईन आहे ना तो मला आवडला. हे जे हत्तीच्या सोंडवरती असे घंटा लटकवलाय ना ते मस्त वाटतं एकदम. मामा उद्यानंद गिरी आणि विद्यानंद गिरी पालखी. परत सांग. उद्यानंद गिरी आणि विद्यानंद गिरीची पालखी आहे ही. 2 महाराजांची पालखी आहे. हे बघा एवढं वरती आहे आम्ही. हा इथं वरती मंदिर आहे हे बघा. चला आता पुढे जाऊया. इथे पण सेमच आहे ना मावशे. काय नाही नालायक इथं का असं नालायक फोटो काढे फोटो. मी महाप्रसाद तिकडे लांबूनच करू शकता. रोज असतो का? रोज असतो. रोज महाप्रसाद असतो. आपल्या परशुराम मंदिरासारखाच आहे. इथे खालती गेलो की 3-3 खाली मैपतगड आहे. महिपतगड दिसत नाही ते धोका आहे. इथे कसं ते दिसणार नाही ते. आपण जाऊया एकदा वेळ काढून येऊया. जेव्हा सूरज दादा असेल ना इथं तेव्हा वेळ काढून येऊ आपण मुंबईतून. हो नक्की जाऊ. वाटल्यास ट्रॅव्हलचा खर्च मी करतो. या ना बिंदास. सोड घ्या अजून मनीष. मला खाऊ शकता तुम्ही. एक सेकंड. तर काय तिथे महाप्रसाद घेतलाय. ते महाप्रसाद मध्ये आमटी आणि भात. मावशी आमटीच आहे ना. सावलीत बसूया जरा. सावलीत लय गरम आहे. कोणाला ये दादा ये. आई ग लय गरम आहे. हा मस्त की जेव्या भूक थांब ना सावली बघतोय. हा आज बहुत दिनों के बाद खाना मिला. इसमें प्रोटीन की कमी है. सगळी मंडळी इथे आता जेवायला बसले. हे हाय बोला ना सगळ्यांनी. दादाला बोलव. मामा तू लांबच बसतोय. सांबार ऑर्डर एकदम मस्त. हे बघा जेवण म्हणे बंद. तर गाईज फायनली आम्ही आता खालती आलो देवळातून आणि भंडारा होता तिथे. महाप्रसाद पण होता. दोघांचा पण आम्ही लाभ घेतला आणि मी तिकडे खाताना काय एवढा रेकॉर्ड नाही केला कारण ती सगळी गोष्ट मला एक्सपिरियन्स करायची होती. फायनली आम्ही 2 डोंगर उतरून खालती आलोय. आता बघा या देवळामध्ये आलोय. हा देऊळ तिकडून दिसत होता वरतून. तुम्ही बघितलंच असाल नक्की. देवळात थोडा वेळ थांबलो आणि आता घरी जातोय. आता हा आमचा लास्ट डे होता इथे संगमेश्वर मध्ये. हरपुडे गावाचं नाव. तर जर तुम्हाला टिकलेश्वरला यायचं असेल तर
टुरिस्ट आणि पर्यटकांसाठी रस्ता दुसरीकडून आहे. आणि जर गावातून यायचं असेल तर हरपुडे गावातून हा रस्ता जातो. तुम्ही या गावातल्यांना विचारू शकता. आणि तर गाईज आम्ही आता घराकडे जातोय. आता आमचा लास्ट दिवस आहे इथे संगमेश्वर हरपुडे या गावामध्ये. आम्ही कधी आलेलो 2 दिवस झाले आम्हाला येऊन. गावातल्यांनी भरपूर आमचं काय बोलतात सेवा केली. भरपूर सेवा केली. खासकर मामा दरवेळी आमच्या सोबत होता. आमचा आज इथे शेवटचा दिवस आहे. रात्री आम्ही आज चाललोय कोकण कन्यानी. तर आमची तिकीट काढा तुम्ही. हा तिकीट नका काढू. हा एसी तिकीट काढले फर्स्ट क्लासची. एसी फर्स्ट क्लास. बुकिंग करून फक्त मग प्रायव्हेट केबिन असतो तुला माहित नाही. एकामध्ये एक चार एकामध्ये 4 एका केबिन मध्ये. आणि बेल वाजवली की वेटर येतो. वेटर डायरेक्ट स्टाफ नाही. स्टाफ कसं आहे हॉटेल आहे. तू ग्लोबल जा रे अभी काके. तर 2 दिवस आम्ही इथे राहिलो. भरपूर मजा आली. आणि खाण्यापिण्याची सगळी सोय इथे मस्त होती. जेवण A1. कलिंगड पाणी पण आता कलिंगड घेतलाय. आता 110 रुपये. रे कलिंगड घेतलाय. चुपरे शर्मा टिकलेश्वर इथून आम्ही कलिंगड घेतलं. आता शर्मा टिकलेश्वर. इथे भरपूर मजा आली. थँक्स टू मनीष साळुंके. ह्याचं गाव. आज जर तुम्ही टिकलेश्वरला येत असाल आणि तुम्हाला पर्यटक रोडनी नसेल जायचं आणि गावातल्या रोडनी जायचं असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करा. शर्माला. आता ह्याच गाव आहे हरपुडे ना म्हणे. हरपुडे देवरुख मधून आत. तर भरपूर मजा आली इथे आम्हाला. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा बहुतेक डबल होऊन येऊ. दूर हो गया. समझा भाई. तू समझा. हाँ समझा भाई. मैं भी समझा. डबल करके आएंगे तो रहेंगे क्या? पहले तो तेरे को नहीं पता. देख लेंगे. चादर इधर लेके आएंगे. घर ही लेके आएंगे. घर के लेके आएंगे. अरे गाड़ी लेके आएंगे रे. वेनेटी लेके आएंगे. हा वेनेटी लेके आएंगे. तर इथेच आपली संगमेश्वर सिरीज एंड होते. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा. काल ते इन्स्टा ID दिले तिला पण फॉलो करा. पुढच्या नवीन ब्लॉग साठी मी भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.